हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्याकडून शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले। कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वबळाचा नारा दिल्याचं बांगरांनी सांगितलं। डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। भरत राजपूत यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। दरम्यान भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। जळगावच्या पाचोरा भडगाव धरण गावामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 6 अर्ज दाखल झालेले आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही। वाशीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे। नागोराव ठेंगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। भाजपचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीला प्रवेश केलेला आहे। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला आहे। लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीत अद्याप कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी दाखल झालेली नाहीये। आतापर्यंत 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे। 4 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी तर सदस्य होण्यासाठी 34 अर्ज दाखल झालेले आहेत। भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून जातीयवादी लोकांसाठी दरवाजा तयार केलाय अशी टीका एमआयएमने नेते शरेक नक्षबंदी यांनी केलेली आहे। तर नंदुरबार आणि शहादा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार असल्याचे ते म्हणाले। कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि जयवंत शुगर साखर कारखान्याचे ऊस दर जाहीर केलेले आहेत। ऊसाला प्रति टन 3500 रुपयांचा दर जाहीर केलेला आहे। चेअरमन डॉक्टर सुरेश भोसलेंनी ही माहिती दिली आहे। पुण्यातील नवले ब्रिज अपघात प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ट्रक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सांगलीतील उत्तम मोहिते हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह 4घांना जेरबंद करण्यात आलेला आहे। वर्चस्ववादाच्या कारणावरून ही हत्या झाल्याचं तपासातून समोर आलंय। पुण्यातील नवले पुलावरती नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। सतत होत असलेल्या अपघातांच्या निषेधार्थ नागरिकांनी हिरडी आंदोलन करत रास्ता रोको केला। महावितरणच्या कार्यालयातच शेतकऱ्यांनी अंगावरती पेट्रोल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला। कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपळवाडीतल्या शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केलाय। गावातील डीपी स्थलांतर न केल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। मावळ तालुक्यातील गोडुंबरे गावामध्ये बिबट्या दिसल्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्या निदर्शनास आल्यानंतर गावकरी सतर्क झाले असून तात्काळ वन विभागाला माहिती दिली जाते।